देश, राज्य आणि आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी, सर्वात अचूक, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास, तुमचा आवाज, तुमची बातमी. जनसंसद न्यूज. ताज्या अपडेट्ससाठी आत्ताच फॉलो करा जनसंसद न्यूज. पंढरपूर तालुक्यात लोहार समाजातील तरुणावर जीवघेणा हल्ला, उपचारासाठी सोलापूरला हलविले. पंढरपूर प्रतिनिधी शंकर जाधव. जनसंसद न्यूज. उंबरगाव परिसरातील लोहार समाजातील तरुण विनोद लोहार यांच्यावर किरकोळ वादातून लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सागर पवार याने विनोद लोहार व गणेश पवार यांना शेतीच्या कामासाठी घरी येऊन बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना शेतात घेऊन गेल्यानंतर खत टाकण्याचे काम सुरू असताना किरकोळ वाद झाला आणि त्यातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात विनोद लोहार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून डोक्याला 12 टाके पडले आहेत. तसेच हाताला फ्रॅक्चर झाले असून पायालाही गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पंढरपूर सिव्हिल रुग्णालयातून सोलापूर सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे विनोद लोहार यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या उपचाराचा खर्च आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पीडित कुटुंबाला तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान या हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा प्रशासनाच्या भूमिकेविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.